जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे या गावामध्ये. मित्रांनो, शिंदवणे गावामध्ये जी नामांकित फाटी आहे त्या फाटीवरती दिनांक 22 मार्च रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या. माझं नाव सचिन हनुमंत मचाले. मी इथं राहणार शिंदवणे व ह्या ठिकाणी आपण शिंदवणे गावामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण ह्या ठिकाणी बैलगाडीची हे आयोजन करत आहोत. किती तारखेला संपन्न होणार आहे मैदान दादा? 22 मार्च 2026. बरं. आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीच्या अंतिम टप्प्यात आहे. फक्त एक हे राहिलेले आहे, म्हणजे कधी बघायला मिळेल? एक सोमवारपर्यंत होईल. बरं दादा, त्याचबरोबर दरवर्षी तुम्ही मैदान घेता, आहे कितवं पर्व आहे तुमचं? हे तिसरं पर्व आहे. आणि या पाठीवरती आत्तापर्यंत किती मैदान होऊन गेले? 5 झालेले. 5 झालेले. बरं, आता दादा मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? आदत आहे. बरं, मागच्या वर्षी 2 पर्व झाली मागच्या 2 वर्षात. हो. तर कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला होता? प्रतिसाद अतिशय चांगला होता, पण त्यावेळेस ओपन होतं. ओपन होता. आता ह्यावेळेस त्यावेळेस आदत. आपण पहिल्यांदाच आदतचं हे घेतोय. तर आदत मैदान ठेवण्यामागचा उद्देश काय दादा? त्याचं उद्दिष्ट असं की नवीन ह्या ठिकाणी बैलांची नवीन याचे पुढे यावं हां. आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यामध्ये सहभागी होऊन त्याचं आणि पुढं चांगल्या प्रकारे विस्तरितपणे त्यात सहभाग होईल सगळ्यांचं. हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. बरं, बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे सांगा? रोख स्वरूपामध्ये पहिलं आपण 1,11,000 व ढाले असे आपण 7 बक्षिसं ठेवलेली आहेत. त्याच्यात मग 2 नंबरचं 75,000, 3 नंबरचं 51,000, 4 नंबरचं 41,000, 5 नंबरचं 31,000, 6 नंबरचं 21,000 आणि 7व्या नंबरचं 11,000. आणि त्याही पुढं आपण परत प्रोत्साहनपर देखील आपण भरपूर बक्षिसं त्या ठिकाणी क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहेत? प्रत्येकी 2,000 प्रत्येकी अनुक्रमे 1 ते 7 गाड्यांना प्रत्येकी 2,000 रुपये. हो. त्याचबरोबर दादा मेगा फायनलला किती बक्षीस असणार आहे? 1,000 प्रत्येकी 7 गाड्यांना. हो, प्रत्येकी 7 गाड्यांना. मित्रांनो, सेमीफायनलला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला 2,000 रुपये आणि सेमीफायनलला 3 नंबरला उतरणाऱ्या गाडीला 1,000 रुपये. म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी अतिशय हक्काने या मैदानावरती यावं आणि आपलं नशीब आजमावं. आणि दादा, प्रवेश फी किती असणार आहे? 1100 रुपये प्रवेश फी. 1100 रुपये प्रवेश फी. आणि हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि हवेली तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार हो, पडेल. नियम अटीनुसारच. बरं. आणि ह्या मैदानाची लॉट कधी काढली जातील दादा? आदल्या दिवशी काढली जाते. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्वांनी वेळेत आदल्या दिवशी सर्वांनी त्यात ऑनलाईन पद्धतीने हे करून हे करा. त्या पद्धतीने सर्व आमचे आयोजक सगळे ड्रॉ काढतील व त्याचं सर्व आपल्या सर्वांना कळवलं जाईल त्याने. बरं. आणि नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल? आपण सर्वांनी वेळेत वेळ लवकरात लवकर या ठिकाणी नोंदणी करून त्या ठिकाणी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. म्हणजे त्यामुळं आम्हाला एक सोयीस्कर आपल्याला हे करता येईल. लवकर मैदानात सोयीस्कर देऊन आपल्याला लवकर सांगता येईल त्याचं. चालतंय. धन्यवाद दादा. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव? गणेश मेहमाने. गणेश भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा शिंदवणे गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. दिनांक 22 डिसेंबर रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? तयारी एकदम व्यवस्थितच चालू आहे. 90% तर आपली तयारी झालेली. परमिशनचं सुद्धा काम झालेलं आहे. पाट्यांचं एक थोडंसं काम आहे, ते 1-2 दिवसात आपण पूर्ण करणार आहे. बरं. त्याचबरोबर आता दादा आपण वळू मैदानाकडं. ह्या मैदानावरती किती मैदान आहे आता हे होणार? आतापर्यंत याच्या 4थं ते 5वं मैदान पूर्ण झालेलं आहे आणि छोटे मोठे मैदान फेरे चालूच असते. फाटी फेरायचीच आहे. हो. त्यामुळे माहिती आहे महाराष्ट्राला. तर दादा आता आपण वळू या मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? माती एकदम कटनाचं रान आहे. बरं. आणि पळायला पाल्ला वगैरे चांगला आहे. फाटी कशी? फाटी थोडी ओराटीची आहे. बरं. एकूण मैदानामध्ये फाट्या किती? 10 फाटे आहेत.
फाटीच्या आतमधलं अंतर किती? एक 13 ते 14 फुटाचं आतमध्ये अंतर आहे. बरं, तुम्ही आदतचं मैदान घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवणार आहे? पल्ला आपण आजसाठी 800चा पल्ला ठेवलेला आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? तसे गट तर भरपूर थांबू शकतात, पण आपण 10, 15, 20 गट पाठवू शकतो. एवढी आपल्याकडे जागा पण भरपूर आहे. तिथं सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? पट्टी 100%. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आपलं आहे? कालिदास आप्पा गाठे. बरं, त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? जागा तर भरपूर आहे, काय अडचण येणार नाही, सगळे व्यवस्थित जागेच बरं, त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? आपलं महाराष्ट्राचे बुलंद आवाज प्रवीण गाठे, आपले विकास सर जगदाळे पण आहे बरं आणि मयूर तळेकर. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? आपले STC लाईव्ह. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि हवेली तालुका हो. यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल. 100% यांच्या नियमानुसार होतो. बरं, त्याचबरोबर या मैदानाच्या नियम अटींचा पुकार मैदान सुरू झाल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर या मैदानाच्या नियम अटींचा पुकार केला जाईल का? हो, केला. 30 गाड्यांची नोंद झालेली आहे. बरं, अजून चालू आहे, फोन वगैरे येतात फोन. बरं, चालते. पण वळू आता या मैदानाच्या नियम अटींकडे. हो. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? हो, 100% त्यांच्या नियमानुसारच होणार आहे. महाराष्ट्र राज्य हवेली तालुका. हां, तर आता आपण वळू पहिल्या या मैदानाच्या नियमांकडे. तर पहिला नियम, या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवय पुढे येईल त्यावर निकाल दिला जाईल. बरं, गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला अथवा अन्य काही गैरकृत्य केलं याबाबत कोणाचं ऑब्जेक्शन आले तर ती गाडी बाद केली जाईल का आणि 100% चालकावरती काय कारवाई केली जाईल? 100% गाडी बाद केली जाईल. आणि जे काय आपल्या संघटनेचा महाराष्ट्र राज्य तालुका हवेलीचा जो नियम आहे हां, ते नियमित त्यांचे लागू. जे लागू होईल ते बरं, त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? चाल दिली जाईल त्यांना. आणि सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? त्यांच्या दोघांमध्ये जे कॉम्प्रोमाइज काय होत असेल तर करून घेणे, नाही तर चिठ्ठ्या टाकले चिठ्ठ्या जातात. टाकल्या जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथं कशा पद्धतीचा नियमावली असेल? संघटनेच्या नुसार. संघटनेच्या नियमानुसारच असेल तिथं. त्याचबरोबर दादा, आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन कुणाचं काय आलं तर कशा पद्धतीचं आपलं जे नियोजन? काय ऑब्जेक्शन असेल ते लवकरात लवकर त्यांनी आपल्याला सांगितलं, आपण चेक करून जे काय असेल ते. बरं, त्याचबरोबर दादा, डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घ्यायला किती कालावधी असेल? संपूर्ण दिवसामध्ये ऑब्जेक्शन घ्यायला जमेल. आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियम असेल? काय जे पुरावा आहे ते घेऊन यायचा, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्शन करू. अन्य कुठलं ऑब्जेक्शन असेल, इतर कुठलं ऑब्जेक्शन असेल तर किती वेळ कालावधी असेल? जो आपला एक टाइम जो लॉट आहे गटांचा, हां, जो खाली जाणार आहे तेवढा कालावधी दिला जाईल. बरं, त्याचबरोबर फायनलला एखाद्या चालकाने बैलाला मारहाण केली की जेव्हा शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? नाही दिली जाऊ शकत. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? कुठलीही गाडी पळवली जाणार नाही. गावगाडी कोणावं, जवळचा कोण, लांबचा कोण, कुठल्या गाडीला इथं हे केलं जाणार नाही. जे काय असेल ते रितसर निकाल दिला जाईल. सर 100% होणार आहे. कुठल्या गाड्यांवर अन्याय होणार नाही. कारण आपण पण एक गाडा मालक असून आपण पण 200 किलोमीटर आपण मैदानासाठी जातोय. बरोबर. आपल्याला पण कळतंय की जो गाडा मालकाचा काय हाल असतात, त्यामुळे कुठल्याही गाडीवर अन्याय होणार नाही. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? आव्हान फक्त एकच राहील, याच्या आधी आपल्याला 2-4 मैदानाला जे सहकार्य केलंय तेच गाडा मालकांनी सहकार्य करावं. वेळेत नाव नोंदणी करून आम्हालाही सहकार्य करावं. आम्हालाही पुढलं काही असेल ते लवकरात लवकर करता येईल. चालतंय, धन्यवाद दादा.